दहीहंडीच्या पहिल्याच दिवशी हंडी फोडून केला 1.5 लाखाचा गारवा। सकाळी पहिला मंडळाचा शर्ट घेतला आणि डायरेक्ट जेवायला पोहोचलो। अजून जेवायला पहिला घास घ्यावा तेवढ्यात पावसानं लावला आणि भाट्यावा। मग गमचे डोसके घेऊन कसं तर घास टाकलं आणि फुलं उधळतच मंडळाच्या हंडी खाली आली। सगळी गोळा झाल्यावर ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र घेतलं आणि हंडी फुटली। शर्टात गुस्सा गेला गुस्सा। मग आता खिरीची वाटी आणतच कोल्हापूरच्या दिशेने निघालो। आता टरकात बसले की पहिला डाव चालू होतोय, चिमणी उडाली, कावळा उडाला, सरडा उडाला। सरडा उडतोय इथं खेळायला नाही म्हणणाऱ्यानी सगळं रीतसर स्वागत केले जाते। गाडीत नुसती चपवाचिपी करत आम्ही कोल्हापुरात पोहोचलो। इथं तर नुसता दंगा येऊ जरा पुढे तरच क्लच प्लेट आणि बिड्या वाढल्या, सगळ्या इंजिनातनं धूर। एक गाडी तिथंच लावली आणि हंडी खाली आली। आता इथं पोहोचलो, पहिला प्रार्थना केली आणि 7 सलामी दिली। आता गाणी वाजा लागले, पोरं काय ऐकते तू नुसता दंगा येऊ। आता दुसऱ्या मंडळाची सलामी झाल्यावर पहिल्या ट्रायला आम्ही 7 लावलं, पण हंडी अजून लय वरून। मग सगळ्यांचा हंडी फोडण्याचा ट्राय झाल्यानंतर हंडी 5 फूट खाली घेण्यात आली आणि नशिबानं चिठ्ठीत पहिला बे आमचंच नाव आलं। आपण आता हंडी फोडणार आहे। ट्राय चालू झाला आणि आमचा ग्रुप चढ उतरच मी गमच्या बांधायचा दिसला। आता म्हटलं माझ्यामुळे लय उशीर होतोय, माझं तर राव ठोकच वाटत। तर बका बका गमच्या गुंडाळा आणि लांबड्या ढेंगा टाकत चढायला सुरुवात। मला वाटलं लयच उशीर झालाय म्हणून मी 5 ढेंगातच माझ्या जागेवर पोहोचलो। आम्ही 7 थर लावल्यावर हंडी बी बरोबर 8.5 आली। दुकाना तर चालेल म्हणका, पण तिला का। आणि तिथनं मंडळाच्या जेवणाच्या ठिकाणी आलो आणि भात आमटी शिऱ्यावर निभा ठेवा लावला आणि तिथनं आता गाडी काढली आणि नीट होल घर घातलं।